एक हुशार मुलगी केवळ परीक्षेच्या दबावात नाही तर वडिलांच्या क्रोधामुळे कायमची हरवली। ही घटना एक फक्त घरातली नाही तर संपूर्ण समाजासाठी एक चेतावणी आहे। रँकिंग, मार्क यांचं ओझं एवढं वाढलंय की मुलांचं अस्तित्वच हरवलं आहे। सांगली जिल्ह्यातील 10वीत 92.60% गुण मिळवलेली हुशार मुलगी, डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगणारी साधना धोंडीराम भोसले, नीट टेस्ट मध्ये कमी मार्क्स मिळाले म्हणून अखेर एका शिक्षक बापाने एवढी शिक्षा दिली की तिचा शिक्षणाचा प्रवास, जगण्याचा प्रवास येथेच थांबवावा लागला। ही घटना आहे महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील, ज्या घटनेने ही शिक्षण नव्हे ही शिक्षा आहे असं सिद्ध केलं आहे। मृत साधना ही सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावातील रहिवासी होती। डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या साधना हिला 10वी मध्ये तब्बल 92.60% गुण मिळवले होते। दरम्यान नुकत्याच झालेल्या नीटच्या चाचणी परीक्षेत तिला कमी गुण मिळाले होते। माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक असलेले साधनाचे वडील धोंडीराम भोसले यांचा राग अनावर झाला। नीटच्या सराव परीक्षेत एवढे कमी गुण कसे मिळाले, अशाने तू डॉक्टर कशी होणार अशी विचारणा त्यांनी केली। तेव्हा साधनाने, तुम्हाला हे कमी गुण मिळायचे, तुम्ही तरी शिकून कुठे कलेक्टर झालात असं उलट उत्तर वडिलांना दिलं। उत्तर दिल्याने वडील धोंडीराम भोसले यांचा राग अनावर झाला। संतप्त झालेल्या धोंडीराम यांनी जात्याच्या लाकडी खुट्याने साधना हिला बेदम मारहाण केली। तेव्हा त्यांच्या पत्नीने मध्ये पडून त्यांना थांबवले, मात्र काही वेळाने त्यांना साधना हिला पुन्हा मारहाण केली। एवढंच नाही तर शुक्रवारी रात्रभर तिला मारहाण करत त्यानंतर दुसऱ्या दिवशी उठून शाळेत योग दिनाच्या कार्यक्रमाला गेले होते। घरी परतल्यावर साधना त्यांना बेशुद्ध अवस्थेत दिसून आली। त्यानंतर घाबरलेल्या धोंडीराम भोसले यांनी साधना हिला सांगली येथील दवाखान्यात उपचारासाठी नेली। साधना ही बाथरूम मध्ये पाय घसरून पडल्याचं सांगत त्यांनी तिला उपचारासाठी दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे उपचार घेण्यापूर्वी साधना हिचा मृत्यू झाला होता। त्यानंतर साधना हिचं शवछेदन केल्यावर तिच्या संपूर्ण शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या। त्यानंतर पोलिसांकडून करण्यात आलेली चौकशी आणि आईने दिलेल्या तक्रारीनंतर शिक्षक असलेले वडील धोंडीराम भोसले यांना पोलिसांनी अटक केली आहे। अशाच निर्भीड बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र। पहा जागृत, रहा जागृत। जागृत महाराष्ट्र न्यूज, मुंबई। जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com। तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।